नमस्कार मैत्रिणी, आजची रेसिपी आहे कढीपत्त्याची चटणी. तर बघूया रेसिपी. तर इथं मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते 2 ते 3 मिनटं भाजायचं आहे. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप असतात, तसेच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ते स्ट्रॉंग करतं. 2 ते 3 मिनटं भाजून घातल्यानंतर हे बाजूला काढायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे हेही भाजून घ्यायचं आहे. हे दोन्ही भाजून घेतल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. आता हे भाजून घेतल्यानंतर साईडला ठेवूया आपण हे. आता यामध्ये घालूया 1 चमचा तीळ. तीळ हे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता घालूया शेंगदाणे. हे सर्व भाजून घेतल्यानंतर आता 1 वाटी कढीपत्ता घेऊया आपण आणि कढीपत्ताही 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. या चटणीची टेस्ट खूप छान लागते. आपण हे दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ते भाजून झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जे पण भाजलेले जिन्नस आहेत ते एकत्र करून घ्यायचे. तसे 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे. हिंग घातलं आहे. ही खडा हिंग घातलेला आहे मी स्वादासाठी, यानं स्वाद खूप छान येतो. मीठ घालायचं आहे. साखर घालायची चिमूटभर. भाजलेला कढीपत्ता आणि तिखट घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे यामध्ये आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता ही चटणी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटेल मला नक्की कळवा.